दिदू गेला का? तुमची जीभ उलटी आहे का हो? दिनू गेला का? आला तर विचारतात का आला, गेला तर म्हणे गेला का? या वाड्याच्या पुण्याईमुळे ती दोघ जण वाचली आणि म्हणून मुंबईला जाऊ शकली. म्हणजे मालक सांगत होते काल म्हणे या वाड्यात एक अदृश्य शक्ती वावरत होती, जिच्यामुळे प्रियताईच्या जीवावर बेतलं असतं. पण वाड्याच्या आणि पार्वती वहिनींच्या पुण्याईमुळे ते निभावलं. ती शक्तीचं काय झालं? ती बरी आहे ना? तुम्ही म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कोडच होऊन बसलायत बघा. माणूस आहात का सैतान आहे म्हणायचं तुम्हाला? ती प्रियताई कशी आहे, तिला काय झालं नाही ना हे विचारायचं सोडून ती शक्ती कशी आहे, बरी आहे ना म्हणे. ती मरे ना का तिकडे? ती मेली, जळली, राख झाली तिची. अरे असं कोणाबद्दल वाईट बोलू नयेस ना. मग काय बोलू? पूजा करू तिची? ती शक्ती पुन्हा येऊ दे तर खरी. अरे ती शक्तीच काय, आणखीन अशी कुठली शक्ती या वाड्याचं काढायचं सुद्धा वाईट करू शकत नाही, लक्षात ठेवा. तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे ते गाढवा पुढे वाचली गीता तसं आहे. जाऊ दे, मला काम पडले, तुम्हाला काय टाइमपास करायचा आहे फक्त. इंदे कुठे गेलीस तू? दोन शास्त्री वाड्यावर असताना त्याला मारायचं सोडून कुठे गेलीस? नाही इंदू, मी तुला तशी जाऊ देणार नाही. इंदे, या सगळ्या शास्त्र्यांचा फडशा पाडला पाहिजे या जन्मात. त्याच्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यायला लागता का म्हणे? सगळ्यांना संपव. सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. कालिंग लोटांगण वनीन चरण डोळ्यान पाणीन तुझे प्रेमे अलिंगीन आनंदे पूजेन भावे वाळीन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणानिशि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं राघवेन्द्रं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी विनायकं रामचन्द्रं हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. बाबा सुटायचा प्रयत्न करतोय? नको करूस, नको करूस, सुटणार नाही ती. काय गडबड केली नाहीस ना
तर काही त्रास होणार नाही. पण उगाच धडपडत राहिलास ना तर त्रास होणार त्रास तुला. कारण ही अवस्था तुझ्या त्या मित्रामुळे झाली तुझी, आदिनाथ शास्त्री. त्याला मी मोकळा सोडला होता, त्याच्या केसालाही धक्का लागू दिला नव्हता. इमानदारीत वागलो त्याच्याशी, पण तो माझ्याशी गद्दारी करून पळाला. आणि म्हणून आता यावेळी मी कुठली रिस्क घ्यायची नाही असं ठरवलंय. सुलेखाचा पत्ता आधीला 100% माहित आहे त्याला. काय तू जेवढी बुक वाचलीस ना त्याच्यात 10 पट मी माणसं वाचलेत, माणसं. हा, आधीला पत्ता माहित आहेच, पण काय आहे, या शास्त्री लोकांमध्ये ना एक किडा आहे, किडा. नाक दाबल्याशिवाय ना त्यांचं तोड उघडतच नाही. आणि म्हणून तुला मी पकडलाय. मला एकदा माझा फोन द्या, मला आधीशी बोलू दे. वेडा वाटतो तुला मी? वेडा वाटलो का तुला मी? तीच चूक पुन्हा पुन्हा करायला? हा, आणि काय सांगणार आहेस तू? काय सांगणार काय त्याला? मी त्याला सांगतो की यांना सुलेखाचा पत्ता हवाय तर देऊन टाक बाबा. तो ऐकतो माझं. तेच, कदाचित तो तुझं ऐकेल, पण माझं त्याला ऐकावंच लागेल. कारण मी त्या दोघांनाही प्रेमाने समजावून सांगितलंय, 4 दिवसात सुलेखाचा पत्ता देता येतो का ते पहा, नाहीतर काय? स्वप्नीलचा पत्ता मला विचारू नका. नसीब समज तुझं आणि त्यांचं. फक्त धमकी दिली आहे, पण ती खरी केव्हा ठरेल? 4 दिवसानंतर. तेव्हा त्यांना कळेल. हा, हॅलो साहेब. हो, येतो मी. हो, हा, निघालोच. हो, नाही, हो.
कुणाला माहिती ही प्रिया छे कुसुमत्या काय ग अजून जागी का तू? झोप येत नाहीये का? उडालीये का ग? तू ते मला ते अदृश्य शक्तीबद्दल सांगितलंस ना तेव्हापासून मला सारखं आपलं वाटतं की आता काहीतरी घडेल. कुसुमत्या तरी त्या दिवशी मी तुला एक गोष्ट सांगणार होते ती नाहीच सांगितली. कुठली? नाही बरं झालं मी तुला नाही सांगितली ती गोष्ट. म्हणजे तुझी आत्ताची ही अवस्था बघून बरं झालं बाई मी आत्ता सुद्धा तुला ती गोष्ट सांगणार नाहीये. अगं हे असं अर्धवट काहीतरी सांगत राहतेस ना मला मग माझ्या मनात गुंता निर्माण होतो आणि मग मी घाबरते ना. काय ते सांग ना मला आता काय उरलं ते सांग लवकर आता एकदाच. बरं आता तू म्हणतेस तर कुसुमत्या काय ज्या दिवशी आपल्या घरात ती अदृश्य शक्ती वावरत होती ना म्हणजे ममांना जेव्हा फोनवरनं धमकी दिली गेली तेव्हा तेव्हा आपल्या घरात किती जण होते माहितीये? किती? 3. एक आजोबा दुसरी आई आणि तिसरी तू. मी? हो. आणि कसं आहे आजोबा तर बोलू शकत नाहीत फोनवर कारण मम्मांना आलेला आवाज बाईचा होता नाही का. आणि आई मम्माची नंतर बोलली त्यामुळे आई सुद्धा नाही बोलली फोनवर. मग राहता राहिलं कोण? मी बघ बाई. मी काय म्हणते कुसुमत्या तुला कळलं नाही? नाही नाही तसं नाही का तसं नाही. बापरे प्रिया पण हे मी काय म्हणते माहिती का की ते असं काही नसतं ग. असं काही नसतं. मी तुला सांगू का ही ना अंधश्रद्धा आहे बघ. हो म्हणजे ना सगळं धादांत खोटं आहे. मी तुला सांगते बघ. होय धादांत खोटं आहे. हे घे वाच. हे काय? पुस्तक सुपर नॅचरल पॉवर्स.
शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध केलंय त्याच्यात गोष्टी. म्हणजे ह्या पुस्तकात असं म्हटलंय की अशा शक्ती अस्तित्वात आहेत ज्या दुसऱ्याच्या मनावर ताबा मिळवू शकतात. कधी? कधीही. कधी? म्हणजे असं पुस्तकात म्हटलंय. म्हणजे माझ्या मनाचा ताबा देखील कोणीतरी. बघ बाई, म्हणजे काय ना कुसुमात्या, आता खरं काय खोटं काय ही गोष्ट पुन्हा घडेल तेव्हाच आपल्याला कळेल ना. पुन्हा? घाबरू नको. अगो बाई कुसुमात्या, हे सगळं सांगून मी तुला घाबरवलं का गो? नाही तसं नाही ग, नाही तसं नाही. तू मला सांगितलंस म्हणून कळलं मला, नाहीतर हे काय करतेस तू? अगं मी तुला ते अदृश्य शक्तीचं सांगितलं, थांब तुलाच देते वाचा. काय नको, ते भूताट किती पुस्तकं नको आहेत ती. अगं पण आपण हे गप्पा मारूया का? गप्पा गप्पा? हो. कुसुमात्या आपण गप्पा पुष्कळ वर्षात अशा गप्पा मारलेल्या नाहीये, मन मोकळ्या. झोप आहे का बाळा? मी झोपते. अगं थांब थांब, हे कॉफी करू का? कॉफी? कॉफी? वेलची बिलची घालून कॉफी करते मी. आलेच कॉफी घेऊन आलेच मी. कर जायफळ घाल जरा. हो. काय ग, काय झालं? हे पुस्तक आधी बंद करते भूताटकीचं. अगं कॉफीचं काय झालं? प्रिया, किचन मध्ये कॉफी करायची आहे ना? कर मग लवकर, किती वाजलेत बघ. मला हे सवय नाही कॉफी करायची. तू चल ना माझ्या बरोबर कॉफी करा. अगं कुसुमात्या, मला जरा वाचू दे ग. अगं ते ठेव तू आधी, ते पुस्तक ठेव. चल ना माझ्या बरोबर, चल ना कॉफी करायला तिकडे. कुसुमात्या अगं चल तू माझ्या बरोबर चल कॉफी करायला चल. हॅलो. हां आधी मी स्वप्नील बोलतोय. आधी तू माझं बोलणं ऐकून घे. हां आधी मी परमेश्वरच्या तावडीतून सुटलोय. येस. हां आधी मी काय म्हणतो ते पहिले ऐकून घे. हां तू आधी नेहमीच्या जागी पोच. हां मी तिथे येतो. अरे हो, मी त्याला हुलकावणी दिलेली आहे, तो माझ्या मागे नाही आधी. येस तू प्रश्न विचारू नकोस, तू नेहमीच्या जागी पोच यार पटकन.